नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञांसोबत करतो आरोग्य विषयक हिताच्या गुजगोष्टी. आज आहे 29 सप्टेंबर, जागतिक हृदय दिवस अर्थात वर्ल्ड हार्ट डे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत हृदयाच्या आरोग्याविषयी. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ऋषिकेश पाटील सर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर ऋषिकेश पाटील यांना कार्डिओलॉजी या क्षेत्रात तब्बल 20 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. डॉक्टर LH हिरानंदानी रुग्णालयात ते जटिल कोरोनरी व्हॉल्व्युलर इंटरव्हेन्शन्स आणि हृदयविकारावरील उपकरणाधारित उपचारांसाठी विशेष ओळखले जातात. डॉक्टर LH हिरानंदानी रुग्णालय हे पश्चिम भारतातलं पहिलं NABH मान्यताप्राप्त रुग्णालय आहे आणि डॉक्टर ऋषिकेश पाटील हे तिथे पूर्ण वेळ वैद्यकीय सेवा देतात. त्यांनी सेट GS मेडिकल कॉलेजमधून DM इन कार्डिओलॉजी ही पदवी संपादित केली आहे आणि विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलसह त्यांनी अनेक प्रतिष्ठित अशा केंद्रांमधून प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तसंच ते ACC, ESC, SCAI यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे सक्रिय सदस्य सुद्धा आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं योगदान हे खरोखर उल्लेखनीय आहे. जटिल कोरोनरी इंटरव्हेन्शन्स आणि प्रायमरी एन्जिओप्लास्टी ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. आजच्या या चर्चेच्या सुरुवातीलाच डॉक्टरांकडून आपण जाणून घेणार आहोत हृदय विकारांविषयी. डॉक्टर, सुरुवातीला सांगा की हृदयाला नेमके कोणकोणते रोग जडू शकतात? ओके. सो हृदय जेव्हा म्हणतो तर हृदय हा शब्द आहे, हा संस्कृत शब्द आहे की जो तीन वर्णांपासून बनलेला आहे. आहरती, ददाती, याती. हृदय. आहरती म्हणजे जो देतो, जो घेतो. ददाती म्हणजे जो देतो. याती म्हणजे जो चालू ठेवतो किंवा चालतो. खरं तर आज जागतिक हृदय दिवस आहे आणि अनेक जणांना, मलाही हे पहिल्यांदा कळलं की हृदय हा संस्कृत शब्द आहे. खूप छान सांगितलं डॉक्टर. सो तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हृदयाबाबतीत सगळं डिस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे जे घेतो, देतो आणि जे शरीराला चालवतो, की जे हे सतत न थांबता आयुष्यभर जे काम करतो असा अवयव आहे ते हृदय. बरोबर आहे. तुम्ही बघाल एक बीटमध्ये तो 70 ml ब्लड पंप करतो. दिवसभरामध्ये लगभग 10,000 ब्लड तो पंप करत असतो. तर तुम्ही बघाल तर हे सर्वात हार्ड वर्किंग अवयव जर म्हटलं बॉडीचं तर म्हटलं पाहिजे. तर जेव्हा आपण हृदय विकार म्हणतो तर कॉमन लोकांमध्ये हृदय विकार म्हणजे हार्ट अटॅक याबद्दलच जास्त माहिती आहे. पण हृदय विकार हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. हृदयांच्या स्नायूंचे आजार असतात की ज्याच्यात स्नायू वीक होतात. त्याच्यानंतर त्यांच्या झडपांचे आजार असतात, ते झडपा संकुलित होतात किंवा ते लीक करतात. हृदयाच्या गतीचे जे आजार आहेत त्यांना लयीचे आजार म्हणतो किंवा अरिथमियाज म्हणतो की ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त होतात. किंवा जन्मतः मुलांमध्ये जे दोष असतात, हृदयाच्या स्ट्रक्चरमध्ये जे दोष असतात त्याला हृदयाचे म्हणतात. आणि मेन जे लोकांना माहिती आहे की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसमध्ये जे ब्लॉकेजेस होतात त्याच्यामुळे जे आजार होतात, ज्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात, हे सगळं हृदय विकारामध्ये येतात. हां, आणि आपण जसं म्हणालात की अनेक जणांना हृदयाचे विकार म्हणजे थेट हार्ट अटॅकच माहीत असतं. पण खरं तर डॉक्टर, अनेक जणांचे ना हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यामध्ये सुद्धा गल्लत होते की यात काही फरक असतो ना? बरोबर. हा फरक सांगा. बरोबर. तर जेव्हा आपण हृदय जे असतो ते पूर्ण बॉडीला रक्तपुरवठा करत असतो. सो त्याला ज्या रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना आपण जे कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो, त्याच्यामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस डेव्हलप होतात आणि ह्या ब्लॉकेजमुळे जे आजार होतात त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो. हेच ब्लॉकेजेस जेव्हा सडन रप्चर होतात की त्याच्यामुळे सडन क्लॉट होऊन हृदयाचा रक्तपुरवठा जो बंद होतो की तेव्हा मेजर हार्ट अटॅक येतो. तर हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमुळे ब्लॉकेजमुळे आलेला आजार आहे. याच्यामुळे जेव्हा हार्ट वीक होतं किंवा काही नॉन हार्ट अटॅक रिगार्डिंगमुळे पण कधी हार्ट वीक होतं, हार्टची पंपिंग क्षमता कमी होते, त्याच्यामुळे जे सिम्पटम येतात त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. आणि कार्डियक अरेस्ट जे म्हणतो त्याचा अर्थ की हृदय बंद पडणं. हार्ट अटॅक हे कार्डियक अरेस्टचं मुख्य कारण आहे. पण हृदय फेल होणं म्हणजे काय? हृदय फेल होणं म्हणजे हार्ट सफिशियंट ब्लड बॉडीसाठी पंप करत नाहीये. अच्छा, मग धडधड त्यात सुरू असते का आपली? बरोबर. सो हार्ट अरेस्ट जेव्हा म्हणतो की त्याच्यामध्ये काय होतं की हृदयाचे ठोके इतके फास्ट होतात किंवा इतके कमी होतात की त्याच्यामध्ये हार्ट इफेक्टिव्हली काही पंप करत नाही. सो हार्ट फेल्युअर म्हणजे पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे, पण अरेस्टमध्ये हार्ट बंद पडलंय, आयदर खूप लो किंवा इतकं फास्ट आहे की जे इफेक्टिव्हली काम करत नाहीये. आणि कॉमन आपण जे बघतो हार्ट अटॅकमुळं पेशंट जागेवरतीच कोलॅप्स होतात, ते हे मेनली हार्टच्या लयीच्या प्रॉब्लेममुळे की जेव्हा हृदयाचे ठोके एकदम बंद होतात किंवा अरिथमियाज ज्याला म्हणतो, वेंट्रिक्युलर अरिथमियाज होतात की जेव्हा हार्ट बंद पडतं आणि पेशंट बेशुद्ध होऊन पडतो.
अच्छा. डॉक्टर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो, काही हार्ट अटॅक ना हे माइल्ड असतात. म्हणजे त्या व्यक्तीलाही कळत नाही की आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे. पण काही हार्ट अटॅक हे अचानक आलेले नसतात, तर आपलं शरीर हे सतत आपल्याला संकेत देत असतं त्या हार्ट अटॅकची. हे संकेत कोणते आहेत डॉक्टर? म्हणजे लक्षणं कोणती आहेत? बरोबर. जर म्हटलं हार्ट अटॅकची कॉमन लक्षणं जी छातीत दुखणं असतं. छातीत हे जे दुखणं लोकांना भ्रम असतो की ते आपला हार्ट डाव्या साईडला आहे तर डाव्या साईडचं दुखणं असणार असं नाही. ॲसिडिटीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो ना? बरोबर. तर हृदयाची हार्ट अटॅकची लक्षणं मेन म्हणजे छातीत दुखणं. हे दुखणं तुमच्या गळ्यापासून तुमच्या वरच्या पोटापर्यंत होतं. काही जणांना राईट शोल्डर, अप्पर बॅक वगैरे त्या एरियामध्ये पण दुखतं. असं दुखणं जे लाईफच्या फर्स्ट टाईमच झालं आहे. छातीमध्ये दबाव आला आहे, प्रेशर आला आहे, सोबत घाम फुटल्यासारखं झालं आहे. बऱ्याचदा हे अटॅक येण्याच्या पहिले लोकांना काही वॉर्निंग साईन्स असतात. जसं चालताना किंवा जिना चढताना जे छातीत भरून येतं आहे, प्रेशरसारखं येतं आहे, हे सगळे सिम्पटम हे कॉमन सिम्पटम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त काही पेशंट्स असतात की जे डायबिटीज आहेत, की तुम्ही बघाल त्यांना डायबिटीज पेशंटला पायांना जखम असतात पण सेन्सेशन नसतं. त्यांचे जे पेन परसेप्शन फायबर असतात ते वीक झालेले असतात. तर तसंच त्यांना हार्टचं दुखणं फील होत नाही. त्यांना ते अचानक दम लागल्यासारखं होणं, घाम फुटल्यासारखं होणं, चक्कर येणं, अंधारी येणं, वॉमिटिंग वाटणं, अशा प्रकारचे सिम्पटम्स होतात की ज्याला काही आपण सायलंट हार्ट अटॅक म्हणतो. इनफॅक्ट मला म्हटलं तर 10% जे हार्ट अटॅक असतात ते सायलंट्समध्ये जातात, स्पेशली डायबिटिक पेशंट्समध्ये. अच्छा. आणि त्याची सायलेंट लक्षणं कोणती असतात? मेनली त्यांना दुखणं नाही होत म्हणून त्यांना सायलंट म्हणतो. ते मेनली मॅनिफेस्ट ते दम लागणं, पायाला सूज येणं, चालताना पहिले दम नाही लागायचा आता लागतोय, झोपेत दम लागून उठून बसणं, असे सिम्पटम्स असतात. अच्छा. आणि डॉक्टर, जो मी ॲसिडिटीचा मुद्दा उपस्थित केला, बऱ्याचदा ॲसिडिटी ही सुद्धा हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये मोडते. याबद्दल सांगा. तुम्ही बघाल ना आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात कोणीच मला हे हार्टचं दुखणं म्हणून कोणी सांगत नाही. 90% जे पेशंट असतात, मी बाहेरचं काही खाल्लंय, मी आज काहीसी खाल्लंय आणि मला हे जळजळत आहे, मला वाटतं हे ॲसिडिटी आहे, त्याच कारणाने येतात. याचं कारण ना डॉक्टर तुम्ही सांगितलं तेच आहे की माझं हृदय तर डाव्या बाजूला आहे आणि मला मध्ये जळजळ होते छातीच्या. मग कसा मला हार्ट अटॅक येऊ शकतो असं वाटत असेल लोकांना? नक्कीच. पण जे असं दुखणं आहे जे फर्स्ट टाइम लाईफमध्ये झालंय, जे पहिले कधी झालं नाहीये. बरोबर. सोबत जे सिम्पटम्स आहेत, जसं थोडं घाम फुटल्यासारखं झालंय, थोडं दमसारखं जाणवतंय किंवा याच्या पहिले जर चालताना जर कोणाला छातीत दुखत असेल, हे मेजर एपिसोड होण्याच्या पहिले हे वॉर्निंग साईन्सला निग्लेक्ट नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि डॉक्टर, ज्यांना आपण सांगितलं की अचानक ज्यांना ॲसिडिटी होते त्यांनी अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. पण ज्यांना लहानपणापासूनच हा त्रास असेल की मला अमुक अमुक पदार्थ खाल्ल्यावर ॲसिडिटी होते, तर हे सुद्धा लक्षण असू शकतं हार्ट अटॅकचं? त्याच्यामुळे निग्लेक्ट होण्याचे सिम्पटम असतात, कारण ते सिम्पटम ते हार्ट अटॅकच्या संदर्भात करतात. पण हे दुखणं डेफिनेटली त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असतं. आंबट पाणी येणं, छातीत जळजळणं, हे जे आहे ते थोडं ॲसिडिटीकडे जातं. पण मी एवढंच म्हणेन की तुम्ही कुठलंही दुखणं तुम्ही स्वतः डिसिजन घेण्यापेक्षा ते डॉक्टरांना दाखवलेलंच बेटर असतं. कारण बऱ्यापैकी ओव्हरलॅप्स असतात ॲसिडिटीचे सिम्पटम्स आणि हार्ट अटॅकचे सिम्पटम्स. अगदीच. आपण हार्ट अटॅक म्हणजे काय हे सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना सांगितलंय, त्याची कारणं सुद्धा सांगितलीत. आता येऊया, खरं तर आपण त्याची लक्षणं सुद्धा सांगितलीत आणि आता येऊया आपण कारणांकडे. डॉक्टर, का येतो हार्ट अटॅक? कारण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये काही कारणं असतात की जे आपल्या हातात नसतात, ज्याला पण नॉन मॉडिफायबल कारणं म्हणतात. जसं आपलं वाढतं वय आहे, त्याच्यानंतर पहिले आपण म्हणायचो की पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. पण तुम्ही बघाल मेनोपॉज नंतर ते जे डिफरन्स आहे तो बऱ्यापैकी कमी होतोय. इनफॅक्ट पोस्ट मेनोपॉझल पिरियडमध्ये त्यांचं प्रमाण इक्वली हे होतं आहे. त्याच्यानंतर इथनिसिटी म्हणतो, म्हणजे एशियन्स किंवा इंडियन्समध्ये याचं प्रमाण कम्पेअर्ड टू पाश्चिमात्य लोकांच्या मानानं थोडंसं जास्त आहे. त्याच्यानंतर काही फॅमिली असते ज्यांच्या फॅमिलीमध्ये हार्ट डिसीज रन होते, जसं आई वडिलांना हार्ट अटॅकचा आजार होता, भावा बहिणींना होता, काका काकूंना होता. तर असे ज्यांचे फॅमिलीमध्ये ज्यांची हिस्ट्री आहे की त्याच्यामध्ये हे नॉन मॉडिफायबल कॉजेस झालेत. मॉडिफायबल कॉजेस जर म्हटलं तर आपलं BP जास्त असणं, ज्याला रक्तदाब म्हणतो, मधुमेह म्हणतो, साखरेचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर आपलं निष्क्रिय जीवनशैली म्हणजे व्यायामाचा अभावता, आपलं जेवणाचं जे संतुलन आहे किंवा असंतुलित जेवण म्हणतो आहार, की त्याच्यामध्ये आपलं फ्राईड आयटम जास्त आहेत, फास्ट फूड आयटम जास्त आहेत, प्रोसेस फूड जास्त आहेत, हाय शुगर इंटेक्ट आहे, कार्बोहायड्रेट जास्त आहेत. याच्या व्यतिरिक्त मानसिक जे ताणतणाव आहेत, धूम्रपानाचं जे सेवन होतं आहे, मद्यपान जे होतं आहे, जे व्यसन आहे, तंबाखूचं आहे आणि अपुरी झोप, मी म्हणेन हे सगळी कारणं जी आहेत ती हार्ट अटॅकला असतात. अच्छा. डॉक्टर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला, आपल्या जवळच्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या वेळेस स्वतःलाच तिला जाणवतं की आता आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे, तिच्या असह्य छातीत कळा येतात, तेव्हा त्या व्यक्तीने काय करावं आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी काय करावं? सो आय थिंक हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे.
बऱ्याचदा आपल्यासमोर आपण हे असे पेशंट बघतो आणि विटनेसही करतो आणि मी बोलतो की काही अशा गोष्टी असतात की जे आपण 20 ते 25% लोकांमध्ये त्यांचा मृत्यूदर कमी करू शकतो. तर सर्वात पहिले असं कधी वाटतंय की कोणाला छातीत दुखल्यासारखं जाणवतं आणि हे दुखणं असं वाटतंय की हार्ट अटॅकमुळे असणार, तर पहिले म्हणजे त्यांना पहिले आपल्याला काम डाऊन करायचं आहे, म्हणजे त्यांना शांत ठेवायला सांगायचं आहे, पॅनिक व्हायचं नाही आहे. शक्यतोवर आपण म्हणतो सेमी रिक्लाइन पोझिशन किंवा असं बसायचं आहे की त्याच्यामध्ये आपलं 45 डिग्रीमध्ये पाठ असेल, म्हणजे 2-3 उशा मागे ठेवून बसल्यावर जरा हार्टवरती प्रेशर थोडं कमी येतं. मोस्ट इम्पॉर्टंट अशा वेळेस आपल्याला मेडिकल सेवा घेणं गरजेची असते. त्यामुळे कोणाला तरी हेल्पला बोलवणं किंवा मी म्हणतो की तुम्हाला जवळचे जे हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटलचे नंबर्स, त्यांचे ॲम्ब्युलन्स नंबर माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा वेळेस पहिल्या हॉस्पिटलला फोन करणं, ॲम्ब्युलन्सला अरेंज करणं, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगणं, मदतीसाठी बोलवणं हे गरजेचं आहे. मीनवाईल आपण काही रक्त पातळ करायची औषधं जर दिलीत, तर मी जसं म्हटलं 20% ऑफ आपण त्यातली मॉर्टॅलिटी किंवा मृत्यूदर आपण कमी करू शकतो. तर त्याच्यामध्ये येतं ॲस्पिरिन. सो ॲस्पिरिन जे आहे आपण तेव्हा 300 मिलीग्रॅम ॲस्पिरिन किंवा डिस्प्रिन म्हणतो. सो ॲस्पिरिन जे असतं हे एंट्रिक कोटेड असतं, ज्याला आपण इकोस्प्रिन म्हणतो. त्यामुळं हे आपण फास्ट ॲक्शन करण्यासाठी त्यांना 300 मिलीग्रॅम च्यू करायला सांगतो किंवा डिस्प्रिन जे आहे ते पाण्यात विरघळवून आपण घ्यायला सांगतो की त्या दृष्टीने ते बॉडीमध्ये लवकर ॲक्शन घेऊन ते टाईमली ॲक्शन देऊ शकतं. बऱ्याचदा हे पेशंट ट्रॅव्हल करत असताना त्यांना थोडं गुंगीसारखं वाटतंय, थोडं वाटतंय ते बेशुद्ध होणार आहेत, त्यास त्यांच्याशी थोडं बोलतं ठेवणं किंवा त्यांना खोकला मध्ये मध्ये करत सांगणं की त्याच्यामुळे BP वाढायला मदत होते. इनफॅक्ट कधी बेशुद्ध होत असेल तर आम्ही सांगतो की थोडं व्हिगरस कफ विल सेव्ह द पेशंट्स लाईफ असंही म्हटलं जातं. बट मोस्ट इम्पॉर्टंट तेच आहे, जवळच्या हॉस्पिटलचे नंबर माहिती पाहिजे, हॉस्पिटलला न्यायचं आहे, सिम्टमला निग्लेक्ट नाही करायचं आहे. भले तर रात्रीचे 2 असले काय 3 असले काय हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. आणि जमलं तर हे इकोस्प्रिनची गोळी किंवा ॲस्पिरिनची गोळी 300 मिलीग्राम त्यावेळेस घेतलेलं नेहमीच बेटर राहतं. खरं तर नाही, ही अशी इमर्जन्सी कधीच कोणावर ओढवू नये आणि त्यासाठी सर्वांनी आपापल्या हृदयाची काळजी घ्यायला हवी. पण आपण सांगू शकत नाही, आजकाल इतकं धावपळीचं जीवन आहे, कधीही आपल्याबरोबर काहीही होऊ शकतं. डॉक्टर, मला सांगा, आपण जे हे उपाय सांगितले की आपल्यासमोर एखादी व्यक्ती असेल, तिला गुंगी येत असेल तर तिला बोलतं करावं, खरंच हार्ट अटॅक टाळणं शक्य आहे डॉक्टर? बरोबर. सो मला म्हटलं की आता 28% आपलं जे ICMRचा स्टडी आहे, म्हणजे आपल्या भारतातला जो स्टडी आहे, ओव्हरऑल मृत्यूमधले 28% जे मृत्यू होत आहेत ते हृदयविकारामुळे होत आहेत. अच्छा. की त्याच्यामध्ये सगळंच आहे, त्या हार्ट फेलियरपासून, हार्ट अटॅकपासून, BP रिगार्डिंग काही प्रॉब्लेमपासून. यातले 80% जे आजार आहेत ते प्रिव्हेंटेबल आहेत. ओके, त्यामुळे त्याला प्रिव्हेन्शन हे खूप महत्त्वाचं असतं. तर आपण त्यांना कसं अवॉइड करू शकतो? एक म्हणजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहे, जसं आपलं रक्तदाब बरोबर चेक करायचं, म्हणजे आपले नो युअर नंबर्स असं आम्ही सांगतो. म्हणजे तुमचे BPचे नंबर काय आहे, तुमचे शुगर नंबर काय आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल व्हॅल्यू काय आहे, ते बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं ॲक्शन घेणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त रेग्युलर नित्य व्यायाम बोलतो आपण, तर त्याच्यासाठी 150 मिनिट आपण बोलतो आठवड्यामध्ये आपल्याला एक्सरसाइजची गरज आहे. सो 30 मिनिट दिवसाला असं आठवड्यातून 5 ते 6 दिवस जरी ठेवलं तरी आपण हार्टसाठी फायद्याचं आहे. तो आपण म्हणतो जेव्हा मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज, म्हणजे मॉडरेट इंटेन्सिटी म्हणजे त्याच्यासाठी जिमला जायला पाहिजे असं काही गरज नसतं. अगदी 6 किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी 6 किलोमीटर त्या स्पीडनं चालणं हे मॉडरेट इंटेन्सिटी म्हणजे एक्सरसाइज यामध्ये घाम यायला हवा असं? नाही, असं काही जरुरी नाही. काही पेशंट टू पेशंट आपण व्हेरी करतो. जसं ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्यासाठी आपण म्हणतो की हार्ट रेट जर त्यांचा 140 म्हणजे 220 मायनस एज, त्याचे 85% आपण मॅक्सिमम टार्गेट हार्ट रेट ठेवतो, जर आजकाल स्मार्ट वॉच लोक बऱ्यापैकी वापरतात. तर त्यानुसार त्यांची इंटेन्सिटी आपण डिसाईड करतो. तर त्यांचं मला म्हटलं इन जनरल 6 किलोमीटर म्हणजे ताशी 6 किलोमीटर पर आवर हे चालणं जे आहे ते मॉडरेट इंटेन्सिटी आहे. तसं 30 मिनिट आठवड्यातून 5 ते 6 दिवस ठेवायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा एक्सेस चांगला नाही, म्हणजे एक्स्ट्रीम्स ऑफ एनिथिंग. आपण बघतो मॅरेथॉनमध्ये लोक खूप एक्स्ट्रीम्स एक्सरसाइज करतात किंवा पहिले आपण कधी प्राईम केलेलं नाही, एक्सरसाइज नाही, आणि सडनली आपण न्यू इयरचं रिझॉल्युशन म्हणून जिमला जातो आणि तेव्हा जेव्हा आपण सडन एक्सरसाइज करतो त्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी स्लो आणि कन्सिस्टंट व्यायाम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपलं जेवणाचं जे आहे ते जेवण आपलं संतुलित पाहिजे. त्याच्यामध्ये ऑइली गोष्टी, फ्राईड गोष्टी ह्या गोष्टी कमी करायच्या आहेत. ब्रेड, मैदा, पाव, कोल्ड ड्रिंक्स असे आयटम जितके कमी तितके मी सांगतो की अवॉइड केलेले बेटर असतात. होलग्रेन प्रॉडक्ट्स ज्याला म्हणतो तर ते जेवणात असलेलं बेटर आहे. सीझनल फ्रूट्स, हिरव्या भाज्या ह्या गोष्टी आपल्या जेवणात पाहिजे. आणि मोर इम्पॉर्टंट जनसंपर्क, की जे आपण बघतोय तरुणाईमध्ये वाढलेले हे आजार, हे सगळे आधुनिकीकरण आणि हे सोशल कनेक्ट नाही आहे. आपलं मॅक्सिमम अर्ध जीवन आपण आता ऑफिसमध्येच घालतोय. त्यामुळे आपलं जे आपले फ्रेंड सर्कल्स आहेत, फॅमिली सर्कल्स आहेत, त्यांचं जे आपण नातं तोडतोय, हे जे मानसिक तणाव जो येतोय त्याला अवॉइड करणं, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे आपल्या विचारसरणीमध्ये चेंज होणं मी इक्वली इम्पॉर्टंट म्हणतो प्रेझेंट जीवनशैलीमध्ये.
अगदीच म्हणजे हृदयाचं आरोग्य राखायचं असेल तर आपलं मानसिक आरोग्य राखणं पण आवश्यक आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण व्यायामावर विशेष भर दिलात. याला जोडून विचारते की आजकाल ना जिममध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय. म्हणजे अगदी धडधाकट तरुणाचा मृत्यू व्यायाम करताना अशा आपण बातम्या वाचतो आणि सोबतच एकूणच तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय. यामागे कोणती कारणं आहेत मग? अ, बऱ्याचदा काय असतं, काही आजार असतात ते सायलेंट आजार असतात, ज्याच्यामध्ये आपण डायबिटीज म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो. मी लोकांना नेहमी सल्ला देतो की ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, जसं आई-वडिलांमध्ये हार्ट अटॅक वयाच्या 45मध्ये किंवा 55च्या आतमध्ये आले आहेत, की हे पेशंट जे असतात हे थोडेसे हाय रिस्क पेशंट असतात. तर अशा पेशंटनी बिफोर कुठल्याही हेवी इंटेन्सिटी एक्सरसाइज किंवा जिमला जाण्याच्या पहिले एक बेसलाईन इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. हे जिममध्ये जे सडन क्रॅश होतात त्यांच्यामध्ये बऱ्याचदा सायलेंट काही गोष्टी चालू असतात, जसं त्यांचं बीपी जास्त असतं, त्यांच्या कोलेस्ट्रॉल व्हॅल्यू जास्त असतात, त्यांची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असते. आणि मेजॉरिटी तुम्ही बघाल असे पेशंट जे असतात की जे ऑल ऑफ अ सडन एक्सरसाइजला जातात. पण मग सर, हे जे बॉडी बिल्डर असतात ते खूप काळजी घेतात स्वतःची, मग ते नियमित तपासणी करत नसतील? बऱ्याचदा ते स्वतःशी कॉम्पीट करायचा प्रयत्न करतात. जसं काही पेशंट आहेत माझे, मॅरेथॉनचे मी मागच्या वेळेस मॅरेथॉन 1 तासात केलं, यावेळेस मी 55 मिनिटमध्ये करायचा ट्राय करणार. सो जे कॉम्पिटेटिव्ह नेचर्स आहेत की जे त्या फील्डमध्ये नाही आहेत, जसं ॲज अ पार्ट ऑफ एक्सरसाइज म्हणून ते कुठले व्यायाम करतायत. आणि अशा वेळेस जर ते विना सुपरविजनमध्ये जर एक्स्ट्रीम्स काही गोष्टी करायला जातात, तर त्याच वेळेस काय होतं की ते जे व्हेसल्समधले जो अवरोध तयार झालेला आहे तो सडन रप्चर करून पेशंटला हार्ट अटॅक देतो आणि त्याच्यामुळे सडन क्रॅश व्हायची भीती असते. अगदीच. डॉक्टर, आता वळूया आपण उपचारांकडे. हार्ट अटॅकवर उपचार नेमके कोणकोणते असतात? सो प्राथमिक उपचार तर मी सांगितलं. जेव्हा पेशंट आमच्याकडे कॅज्युअल्टीमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये येतो, तेव्हा जर हार्ट अटॅक हा मेजर हार्ट अटॅक असतो की जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणारी नस जर सडन जेव्हा बंद होतं, तर तुम्ही बघाल तर ही जे हार्टची ही नॉर्मल नस असते, या नसमध्ये जेव्हा हे ब्लॉकेजेस डेव्हलप होतात तसे हे स्टेबल अंजाना असतो. म्हणजे पेशंटला चालताना छातीत भरणं, दुखणं, कारण जेव्हा आपण चालतो, धावतो, जेव्हा हृदयाचे ठोके वाढतात त्यानुसार हार्टची ऑक्सिजन रिक्वायरमेंट वाढते. तर त्या रिक्वायरमेंटनुसार जर रक्तपुरवठा नाही झाला या ब्लॉकेजमुळे, तर त्यांना छातीत भरणं सुरू होतं. बऱ्याचदा जसं म्हटलं हेवी एक्सरसाइज किंवा कुठल्या स्ट्रेसमध्ये, काही टेन्शनमध्ये हे प्लाक्स असतात जे सडन रप्चर करतात आणि इथं क्लॉट फॉर्म करतात की जो रक्तपुरवठा पूर्ण बंद करतो. हा जेव्हा रक्तपुरवठा पूर्ण बंद होतो तेव्हा ते हार्टचे मसल डॅमेज व्हायला सुरुवात होतो. जेव्हा आपण म्हणतो की हार्टमध्ये, आपण हार्ट अटॅकमध्ये टाईम इज मसल असं आपण म्हणतो, म्हणजे त्या मसलमधला जेव्हा रक्तपुरवठा बंद झाला आहे त्याच्यामध्ये एक रिझर्व असतो. ते रिझर्व संपण्याच्या आतमध्ये आपल्याला ॲक्शन घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा पेशंटला मेजर हार्ट अटॅक जेव्हा येतो त्यावेळेस आपण मेन त्यांना ऑप्शन देतो की असे ब्लॉक्स लगेच ओपन करणं गरजेचं असतं. त्याला भरपूर ट्रीटमेंट असते. एक म्हणजे आपण क्लॉट ब्लस्टर एजंट जे म्हणतो की जे ब्लड थिनरचे इंजेक्शन्स देतो, पण ते इफेक्टिव्ह फक्त 50% लोकांमध्ये असतात. त्याच्यामध्ये थोडी रिस्क असते बाकीच्या ब्लिडिंगमध्ये, कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्रावाची भीती असते. त्यामुळे बेस्ट सोल्युशन अशामध्ये प्रायमरी अँजिओप्लास्टी हेच असतं. सो प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, जेव्हा हे ब्लॉकेजेस असतात त्याच वेळेस आपण इमर्जन्सीमध्ये त्यांना घेऊन त्याच्यातून आपण वायर क्रॉस करून बलूननी ते जागा बनवून तिथं आपण हे स्टेंट टाकतो की ते मेटल मेशवर्क्स असतात की ज्याच्यामुळे तो फ्लो आपण नॉर्मल ठेवतो. तर ॲक्यूट हार्ट अटॅक सेटिंगमध्ये त्यांना आपण काही ब्लड थिनर औषध देतो आणि बेस्ट सेटिंगमध्ये जिथं फॅसिलिटी आहे तिथं प्रायमरी अँजिओप्लास्टी जे म्हणतो की ते करणं गरजेचं आहे की त्याच्याने 99.9% पेशंटचा जीव वाचण्याचा फायदा असतो. इनफॅक्ट ते बघूनच आजच्या पेपरात तुम्ही बघाल तर गव्हर्नमेंटनुसार महात्मा फुले जे आपण बोलतो राजीव गांधी योजना जी आहे त्याच्यामध्ये आता प्रायमरी अँजिओप्लास्टी त्यांनी क्लॉज धरून कॉमन सामान्य लोकांना सुद्धा त्याचा बेनिफिट होईल त्याच्यासाठी सरकारने ही उपाययोजना ठेवलेली आहे. अच्छा डॉक्टर, खरं तर आज वैद्यकीय क्षेत्रात अनेक ॲडव्हान्स अशा ट्रीटमेंट आलेल्या आहेत. विशेषतः हृदयविकारांवर कोणत्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेल्या आहेत आणि आता येत्या काही वर्षांमध्ये कोणत्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट येऊ शकतात, थोडक्यात सांगा. ओके. सो तुम्ही बघाल तर टेक्नॉलॉजी आणि सायन्स हे नेहमी ग्रो होत आलेलं आहे. हार्ट अटॅकच्या बाबतीत म्हटलं तर टेक्नॉलॉजीमध्ये आता आम्ही 15 मिनिटामध्ये पेशंटला खरंच हार्ट अटॅक आहे का ते काही ब्लड टेस्टमध्ये कळायला लागतंय. जो इलाज होतोय तो पण मिनिमली इन्व्हेसिव्ह सुरुवात झालेला आहे. पहिले पूर्ण मिड ओपन थोरॅक्स करून लोक बायपास वगैरे करायचे आहेत, आता मिनिमली इन्व्हेसिव्ह बायपास आहेत. इनफॅक्ट आम्ही अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी जे कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी आहे फक्त पायाच्या नसमधून फक्त 2 मिलीमीटर एवढं फक्त इन्सिजन घेऊन किंवा पंक्चर्स घेऊन आपण हार्टचे जे क्लिष्ट ब्लॉक्स आहेत ते सगळं काढायला प्रयत्न करतो. एवढंच नाही, जे हार्टचे वॉल्स जे आहेत की जे पहिल्याच्या वेळेसमध्ये लोकांना हाय रिस्क सर्जरीशिवाय पर्याय नव्हते, ओपन सर्जरीशिवाय, ते आता बिना ओपन सर्जरी पायाच्या नसमधून आपण ते वॉल रिप्लेस करणं सुरू केलं आहे. याच्या व्यतिरिक्त टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होऊन आपण हार्टचं फेल्युअर होण्याच्या पहिले आपण हार्ट पिकअप करतो आहे.
काही स्पेसिफिक पेसमेकर्स आहेत जे बिना इन्सिजन करता पायातून आपण पेसमेकर करतोय आणि काही औषधं असतात की जे जीवनशैली जेनेटिक लेवलवर काम करून आजार ठीक करतायत. अगदीच. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? सो हार्ट व्यवस्थित ठेवण्याचा आर्ट आहे की त्याच्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित जेवण, मानसिक तणाव मॅनेजमेंट, आपले नंबर्स माहिती करून त्यानुसार इलाज करणं हाच मेन पर्याय आहे. हार्ट जरी आपण म्हणतो लेफ्टला आहे, बट नेहमी लिसन टू युअर हार्ट बिकॉज इट इज ऑलवेज राईट. अगदीच अगदीच. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आज जागतिक हृदय दिवसानिमित्त आपल्या सर्व प्रेक्षकांना हृदयविकारांबद्दल, हार्ट अटॅकबद्दल एवढी सखोल माहिती दिलीत, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमी पाहत रहा झी 24 तास.